हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात अपेक्षा करते की मस्तच असाल. तर मी हातावरती मेहंदी काढल्यानंतर खुशी कशी काय शांत बसेल बरं. तर तिलाही मेहंदी काढावीच लागली हातावरती तिच्या. आणि हे पहा, साधी सिंपल जशी मला आवडते ना, एकदम सिंपलवाली ठिपक्यांचीच मेहंदी. तर मला इतकी आवडते ना ही मेहंदी. जुनी आहे परंतु म्हणजे अगोदर ठिपकेच काढत होते, पण मला आताही काढायला आवडते ते ठिपक्यांची मेहंदी. तर इथं दुसऱ्या दिवशी आम्ही इथं मस्तपैकी असं रेडी झालेलो होतो. माझ्या आत्याच्या मुलीचं ना चिरडीचा कार्यक्रम होता, तिचं साडी नेसवण्याचं फंक्शन होतं. तर असं छान असं मी तयार झाल्यानंतर थोडेसे फोटो काढले, व्हिडिओज काढले, छान छान डान्स वगैरे केलेला. तर असं आता इथं वरती म्हणजे हे माझं खालचं घर होतं आणि वाड्यावरचं एक घर आहे, चुलते वगैरे तिथं राहतात. तर चुलते सखे चुलती वगैरे तिथं वाड्यावरती राहतात आणि हे खालती एक आमचं घर आहे. तर इथं पहा, खुशीचं कुठल्या गाण्यावरती डान्स चालू आहे सध्या, जे की गाणं खूप फेमस आहे. तुम्हाला डान्सवरून लगेच कळलं असेल की तिला कुठला डान्स आहे तिचा, कुठल्या गाण्यावरती तिनं डान्स केलेली आहे. तर खूप अशी गोड क्यूट दिसत होती खुशी त्या दिवशी. एकदम साधं असं म्हणजे फक्त हेअरस्टाईल आणि हा ड्रेस घेतला होता ह्यांनी हिला. तर खूप छान साधी सिंपलच हेअरस्टाईल केली होती मी तिची. आणि आता आम्ही गेलो होतो वाड्यावरती, जे की आमच्या आत्याच्या म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं चिरडीचा फंक्शन होतं साडी नेसवण्याचा. तर तिचे मामा मामी तिला म्हणजे आयार करत असतात, म्हणजे ते कार्यक्रम साडी नेसवण्याचा करत असतात. तर तिला तिनं मला म्हटली होती की तिचा मेकअप करायचा म्हणून. तर खूप साधा सिंपल असं मी मेकअप केला होता. म्हणजे आता आपण एवढे मोठे असून आपल्याकडे जर कोण टक लावून बघितलं तर आपल्याला किती चाचरल्यासारखं होतं. तर तसंच ईश्वरी, म्हणजे ही छोटी मुलगी आहे ना, इशू आहे तिचं नाव, ईश्वरी, इशू म्हणतात लाडाने. तर म्हणजे आता तिचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर सगळे तिलाच पाहणार. तर ती बिचारी इतकी अशी चाचरून गेली होती ना, म्हणजे तिला असं सवय नव्हती कधी. तर त्याच्यामुळे ती बहुतेक घाबरली पण होती आणि तिला चाचरत पण होते की खूप सारे म्हणजे तिच्याकडेच टकलावून बघत होते ना, तिचा फंक्शन होता. तर अगोदर तिला घागऱ्यावरती आणलं होतं, मग साडी वगैरे आयार केल्यानंतर मग परत साडी नेसवायची होती. तर आता ह्या ज्या आहेत ना, माझी ही छोटीशी मुलगी, तिची बहीण आहे इशूची, आणि ह्या दोघी उभारल्यात ना फुलं घेऊन. तर ती आत्याची मुलगी आहे, आत्याच्या मुली आहेत त्या दोन, आणि ही जी आहे ना ती इशूची मम्मी आहे. आणि जे आता तिचा म्हणजे साधं सिंपलच तिला फ्लावर टाकून असं पुढे आणायचं होतं. आणि जेव्हा साडी नेसवेल ना, मग त्यावेळेस तिला परत साडी केल्यानंतर परत आणखीन एकदा तिला एंट्री तिची करायची होती. तर पहा, एकदम साधं सिंपल तिचं मेकअप केला होता. खूप काही असं हँकी पिंकी नव्हता केला. तर असं ही तिची एकदम चिकू आहे, चिकी खूप छान गोड आहे बरं का ती. लहान मुली म्हणजे दोन मुली जर असेल ना, तर मोठी मुलगी शांत असते, तितकीच लहान मुलगी खूप आगाऊ असते बरं का. पण तिची मुलगी खूप क्यूट अशी होती. तर हे पहा, स्वामी वगैरे बोलून असं ना मस्तपैकी तिचा चिरडीचा असं म्हणजे काही पूजा वगैरे केली. आणि परत मामा मामींनी तिला आयार केलं साडीचा वगैरे. तर म्हणजे छोटंसंच फंक्शन होतं, काही मोठं नव्हतं, म्हणजे खूप छान झालं पण फंक्शन. आणि हे पहा, तिची मामी आहे, मामा मामींकडून तिला अशी साडी नेसवली जाते. तर लगेच साडी वगैरे नेसवल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि हिला हे साडी वगैरे अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये फास्ट मेकअप वगैरे झालेला होता सगळं, फक्त साडी नेसवायची होती, जी की फास्टमध्ये गेली. आणि खूप गोड अशी क्यूट अशी ती दिसत होती. परंतु थोडंसं चाचरली पण होती तिनं, तर त्याच्यामुळे थोडीशी घाबरत पण होती. आणि खूप साधं सिंपल तिला असं तयार केलं आणि आता तिला बाहेर आणत होते. तर पहा, मी म्हटलं होतं की इथं उभे राहा, मी इथं उभा राहते, मग तुमची एंट्री करा, माझ्या मोबाईलमध्ये पण तुमचं येणं होईल. तर पहा, किती साधं सिंपल मेकअप केलेला होता. आणि म्हणजे चिरडीचा कार्यक्रम हा मामा मामींतर्फे असतो. तिला सोन्याची साखळी पण केली होती, अंगठी पण असते किंवा साखळी पण असते. तर त्यांनी साखळी केली होती आणि छान अशी साडी. आणि ही तिची मम्मी आहे इशूची. आणि सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि अचानकच इथे
इतका मोठा पाऊस आला होता ना, असं वाटत होतं की आता पाऊस काय कमी होतो का नाही, थांबतो का नाही, असं वाटत होतं. तुम्ही पाहू शकता कसला मोठा, इतका मोठा पाऊस येत होता ना की आभाळ वगैरे सगळं भरून आलं होतं, विजा गरजायला तर सगळं ढग वगैरे, आणि इतका मोठा पाऊस येत होता ना. म्हणजे कार्यक्रम वगैरे सगळं जेवणं वगैरे झाले होते सगळ्या पाहुण्यांची वगैरे. आता हे अचानकच हे म्हणतात की लग्नामध्ये जर कुठल्या कार्यक्रमामध्ये जर छोटासा कमी पाऊस आला तर देवाचा आशीर्वाद असं मानलं जातं. तर लगेच ते पाऊस कमी पण झालं आणि इकडे बघा आज सूर्य कसं उगवलेलं आहे लगेच. तर दुपारचंच टायमिंग होता, 3:30 किंवा 4 असं 4:30 झाले होते. तर पहा सगळं झाल्यानंतर फोटोशूट वगैरे केलेलं आहे. तर आता तिथून आम्ही निघालो होतो आमच्या घरी. हे वाड्यावर होतं, म्हणजे पाठीमागं वाडी वाटा असते ना, तर त्या वाटेने आणि आम्ही निघालो होतो. तर इथं मला एक रामफळाचं झाड दिसलं आणि तिथं रामफळ दिसलं मोठं. इतकं मोठं होतं ना ते, आणि लांबून असं इतकं ते पिंक दिसत होतं. म्हटलं हे पिकलंय का काय असं वाटत होतं. आणि हे पाहे चुलत्याची जनावरं वगैरे आहेत, गाई म्हशी. तर हा कोटा आहे त्यांचा छोटासा जनावरांचा, आणि इथं झाडाखाली ते बांधतात. आणि ते रामफळ इतकं असं लाल, म्हणजे इतकं पिंक पिंक दिसत होतं ना. तर मी ते चुलते आहेत ते त्यांना मी झाडावरती चढवलं आणि मला ते काढून द्या म्हटलं. तर ते लगेच झाडावरती चढले. आणि पहा हे रामफळ किती मस्त आहे ना, मोठं. हे सहज बाजारामध्ये मला 30-40 रुपयाला मिळणार होतं, जे की मला फुकट गावामध्ये भेटलेलं आहे हे. आणि तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे. छोटंसं पण होतं ह्याच्या शेजारी, पण तुम्हाला ते नाही भेटलं. तर आता फंक्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो होतो घरी. आता घरी गेल्यानंतर म्हणजे लाईट होती, परंतु इतकं गरम होतं ना सध्या, तर आम्ही स्लॅबवरती झोपलो. आणि इथं पहा किती असं थंडगार हवा सुटलेलं होतं ना, एकदम शांत होतं. आणि म्हणजे वरती स्लॅबवरती आम्ही सगळे झोपायला गेलो होतो. आणि हे पिंपळाचं झाड आहे, झाडांचा त्या पानांचा वाऱ्याने इतकं छान असं त्याचा आवाज येत होता ना, पानांचा वाऱ्याचा वगैरे. ते मंदिर आहे, मंदिराचं कळस वगैरे ते सगळं दिसतं. आणि तिथं वरती लाईट लावलेलं आहे, बल्ब कळसाच्या शेजारीच. तर इतकं थंडगार असं वाटत होतं ना. तर मी अगोदर शूटिंग घेतली, इतकं भारी असं वाटत होतं, शांत. आणि वाऱ्याचा आवाज, त्या झाडांचा आवाज, चिवचिवाटणं, म्हणजे झाडांचा पानांचा आवाज कसा येतो ना, तर तसं अगदी वाटत होतं. मस्तपैकी अशी इतकी छान अशी झोप मला लागलेली होती ना. खूप थंडगार असं वारं सुटलं होतं, पाहू शकता. तर स्लॅबवरती पप्पानी जांभळाचं आणि आंब्याचं झाड लावलेलं होतं, जे की वाळून गेलं होतं ते लातूरला गेल्यानंतर. आणि आता हे पहा, मी सकाळी उठल्यानंतर मला कावळे कसे उठवायला आले. सगळ्यात उशिरा मी उठले होते आणि कावळे कसे काव काव करत मला असे उठवत होते ना. सकाळचे ना म्हणजे 6 वाजले होते. इतक्या लवकर ही कावळे आले आणि तिथं काव काव करत मला उठवत होते. खुशी पण झोपलेली होती. चिकू वगैरे उठून सगळे खाली गेले होते आणि सूर्योदयसुद्धा झालेला नव्हता. तुम्ही पाहू शकता. आणखीन म्हणजे अशी लालिमा पसरली होती फक्त. आणि हे झाड पहा, मला हे झाडच फार आवडतं. इथलं इतकं मस्त आणि इतकं छान वारं वगैरे सुटतं ना. तर आणि हे पहा इकडं आकाशामध्ये कसं एकदम लालिमा पसरली होती. आणखीन सूर्योदयसुद्धा झालेला नव्हता आणि हा कावळा मला उठवायला आला की काव काव करत. तर असं छान असं सकाळचं शूटिंग पण घेतलं मी मस्तपैकी. इतकं असं छान झोप लागली ना स्लॅबवर, थंडगार असं. गावाकडचं वातावरण खूप वेगळं असतं. फक्त दुपारचं वातावरण मला तिथलं नाही आवडत. टाईम जाता जात नाही. दुपार खूप मोठी असती गावाकडली, आणि जे की सकाळ आणि संध्याकाळचं टायमिंग खूप फ्रेश आणि खूप छान असं वाटतं. आणि पहा अशी एकदम लालिमासुद्धा पसरली नव्हती, आणखीन सूर्योदय झालाच नव्हता. तर असो, इथं पण थोडंसं लवकरच उठले मी. 6 वाजताच उठून खाली जाऊन अशी उगीचच पडले होते. खूप छान असं सकाळ सकाळी फ्रेश वाटतं बरं का. असं जर गावाकडलं वातावरण पडलं तर. हळूहळू थोडीशी लालिमा पसरतच होती, म्हणजे सूर्योदय होतच होता. तर असो, तुळजापूरमध्ये पण मी लवकरच उठते आणि म्हटलं आता गावी पण आल्यानंतर लवकरच उठावं लागलं. एक दिवस उठले लवकर. आणि आता जेवण वगैरे दुपारचं झाल्यानंतर लगेच इतका छान असं दुपारी पाऊस पडला होता ना, खूप मस्त पाऊस पडला होता. आणि
तर इतकं म्हणजे इथं वरती हिरवं कापड टाकलेलं आहे उन्हामुळं, जे की ऊन खूप येतं आणि पावसाळ्यात त्याच्यातून पाणी नाही थांबत बरं का, पाणी पडतं, परंतु थोडंसं उन्हामध्ये खूप कडक वाटतं ना, तर म्हणून मग तिथं वरती हिरवं कापड लावून टाकले होते पप्पांनी. आणि खूप छान असं घर म्हणजे पप्पांनी जुनं बांधलेलं आहे बांधकाम, म्हणजे असं खूप छान आहे. फरशा वगैरे नवीन आहेत, परंतु दगडी बांधकाम खूप मस्त बांधलेलं आहे त्यांनी. आणि जे की मंदिराच्या शेजारीच आहे. मला फार आवडतं रोज उठून मंदिरात जायला. म्हणजे मी एक दिवस गेले, परंतु पप्पा तर रोज जातात न चुकता. पप्पांचं देवपूजा वगैरे केलं की त्याने ग्रंथ वाचतात आणि रोज न चुकता महादेवांना पाणी घालायला, साखर दाखवायला रोज न चुकता ते जातात. तर हे पहा, खुशी लगेच कशी खेळणं चालू होतं त्याचं. तर आम्हाला निघायचं होतं, ह्यानी येणार होते, जेवण वगैरे झालं होतं दुपारचं वगैरे. तर ह्यानी येत होते, तयार होऊन बसलेलो होतो आम्ही. तर इतका मोठा असा पाऊस लागला होता ना, खूप छान असं दुपार वाटत होती. आणि तर लगेच ह्यानी आले. मग इथं साडी वगैरे घेतलेली, धोंडे जेवणाचं ते केले सगळं आणि आता आम्ही निघालो होतो लगेच. आता तुम्हाला माझे तुळजापूरचे व्हिडिओज दिसतील. तर आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट पण करा. बाय.